हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे संगीता. बघा आता मी ना रात्रीची ड्युटी झाली माझी, तर आता मी चालली आपल्या दुसऱ्या पेशंटकडं. ते 12-12 तासाच्या माझ्या 2 ड्युट्या आहे. आता सध्याला 24 तासाला मी एका घरात नाही, दुसऱ्या पेशंटकडे चालली आणि ही पेशंट 4 दिवस झाले कोमामध्ये आहे आणि कोमामध्ये असताना डॉक्टरांनी त्यांना खूप प्रयत्न केला. मेडिसन देऊन त्यांना काही ट्रीटमेंट वगैरे केली. खूप छान ट्रीटमेंट करून डॉक्टरांनी खूप प्रयत्न केले. 3-4 दिवस त्यांची आली ते ट्रीटमेंटच होती की बाबा ती त्यांच्या होशमध्ये आल्या पाहिजे म्हणून डॉक्टरांनी खूप प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर त्यांना होशच येत नव्हता. पण सगळी पार्टचे त्यांनी चेकअप केलं तर सगळं नॉर्मल आहे. फक्त त्यांचं काय हे सांगितलेलं की सगळं नॉर्मल आहे. त्यांचं डायजेशन वगैरे खूप चांगलं होतं. श्वास वगैरे घ्यायला आणि लिव्हर वगैरे सगळं पार्ट, ब्लड वगैरे सगळं त्यांचं चेक केलं. खूप ओके आहे सगळं. फक्त त्यांचं माइंडमध्ये असा छोटासा काही म्हणजे नस वगैरे चेकअप झाली असेल का काय झाली असेल देवाला माहिती. पण तिच्यासोबत खूप वाईट झालं आहे आणि ते आम्हाला बघून खूप वाईट वाटतं. ही माझी बहीण आहे. ती माझी बहीण नाईटला असते, पण तिला कसं कोमामध्ये पेशंट असल्यामुळं कोमाचं पेशंट कसं असतं आपलं कधीतरी ते आपलं ऐकतात पण काहीच मोमेंट देत नाही आणि मोमेंट देत नाही. मग त्यांचं पूर्ण शरीराने एकदम बॉडी पूर्ण एकदम ढिली सोडून देतात. त्यांना म्हणजे बॉडी खूप वजनदार होते, तर ती एकट्या माणसाला कधीच झेपत नाही. आणि असे माझ्या बहिणी आणि दादा जर वॉर्डबॉयचं मावशीचं काम करत असतील तर त्यांना माहितीच असेल पेशंट केअर करताना आपल्याला जर कोमाचं पेशंट असलं, कोमामध्ये गेलेलं असलं, त्याच्याला काहीच आपल्याला रिस्पॉन्स भेटत नाही बॉडीपासून, तर आपण त्यांना 2 जणच आपण हँडल करतो आणि तसं तर आम्ही करतो. मी तिकडची नाईट ड्युटी करून आल्यावर माझी बहीण रात्री झोपलेली असते, त्यांना फीडिंग वगैरे देते ह्या आंटीला आणि जेवण मध्ये असं मिक्सर वगैरे करून ते आम्ही द्यायला लागले. ते घेतात. ते चांगलं त्यांचं युरिन पण चांगली कमसे कम नाही तर आम्ही जेवढं त्यांना लिक्विडमध्ये देतो ना त्याच्या हिशोबाने बराबर युरिन वगैरे सगळं व्यवस्थित आहे त्यांचं. पण डोळे खोलत नाही. पण आता चमत्कारचं ते म्हणजे असा झाला की आम्ही लोक तिला क्लीन करत होतो. क्लीन करता त्यांच्या डोळ्याहून वगैरे चांगलं आम्ही पाणी वगैरे फिरवलं, ब्रश केला त्यांचा. ब्रश करून झाल्यानंतर मी तोंडावून त्यांचं एकदम असं पहिले थंड पाण्याने त्यांना तोंडावून हात फिरवला आणि डोळ्यांना मी एकदम मस्त थंड पाण्याने असं पुसायला लागली. त्यांनी माझ्याकडं बघितलं खोलून, डोळे खोलून माझ्याकडं बघितलं आणि म्हणलं अरे बापरे, मग डोळे खोलते आंटी. तर डोळे खोलताच की मग आम्ही लोक बोलले चला काहीतरी आम्ही त्यांचं क्लीन वगैरे केलं. माझ्याकडे बघून त्यांनी रिस्पॉन्स दिला तर आम्हाला खूप आनंद झाला की बाबा चला काहीतरी यांना 4 दिवसामध्ये आम्ही शो करतो 4 दिवसापासून. आणि डॉक्टर लोकांनी 4 दिवस एवढं त्यांची कोशिश केली आणि अखेरला त्यांनी सांगितलं की बाबा तुम्ही घरी घेऊन जा, होऊ शकतं तुम्ही जेवढ्या दिवस सेवा करणार तेवढे दिवस त्यांची सेवा करा, घरच्या घरी तुम्ही करा. आता कारण की आमचं डॉक्टरांचं काम तेच असतं, ग्लुकोज वगैरे लावून तुम्हाला ते जर घेतात ते आपको कुछ कहना है? नळी लावलेली त्यांच्या नाकाला, तर बाबा त्यांच्यामध्ये फिडिंग घेतात ते सगळं. तर फिडिंगमधून सगळं चाललं तर तुम्ही घरी पण ते करू शकता. घरी पण तुम्ही केअर केलं तर तुम्हाला हे जे आम्ही हॉस्पिटलमध्ये करतो ते तुम्ही घरी करा. काय फक्त बेडवर आम्ही ग्लुकोजच लावणार, तर ग्लुकोज नाही पण लावलं आणि ऑक्सिजन नाही पण त्यांना लावलं, तरी पण ते तुमच्याकडनं जेवढं सेवा होईल तेवढी तुम्ही सेवा करा. कारण की आम्ही तेच करणार जे तुम्ही घरी करणार. ते लोक पण बोलले ठीक आहे बाबा, जसं आम्हाला कॉल केले. क्या हो गया आपको? बोलले हाँ तुम्ही हाँ क्या हो गया है? आम्हाला कुछ तो बोलो, कुछ तो बोलो. नाईटला माझ्या बहिणींनी दिवसा राहते, तर आम्ही रोज त्यांना क्लीन करतो. नुसतं त्यांना ऊपर करो गर्दन, ऊपर करो, झालेला ऊपर करो, थोड़ा ऊपर देखो, ऐसा देखो, हाँ ऐसा देखो. देखो कौन कर रहा है आपकी सेवा.
हाँ वेरी गुड, देखा डोळे खोले कारण की तिने. बेड है ना, देखो सेवा कर रही है, आशीर्वाद देना हमको सबको. तर त्या नाजूक असतात. त्याच्यामुळे त्यांना अल्टी पलटी आम्ही करत असतो. आता आम्ही तर जे शक्य कर आम्ही लोक जोपर्यंत आमच्या हातामध्ये त्यांची सेवा आहे तोपर्यंत तर त्यांना शिकवतो, त्यांना काही होऊ देणार नाही की बाबा चला बेडसूट वगैरे जेवढं शिकवतो सेवा करून त्यांची आम्ही आशीर्वाद घेणार आहे. आणि आपल्याला तर असं असतं डॉक्टरच्या आपल्याला हेच असतं की औषध पेशंटने चांगलं व्हावा, बरं व्हावा, ते आपल्या हाताने बरे होऊन झाले तर आपल्याला खूप खुशी होते आणि आनंद होतो की बाबा काही का असताना आपल्या हाताने कुणाला तरी आपण सेवा केल्याने त्याचा फरक पडला त्याला, तर आपल्याला खूप आनंद होतो त्या गोष्टीचा. पण आता जे काही असेल त्यांच्या नशिबामध्ये ते आपण त्यांच्या नशिबाचं आपण काहीच बोलू शकत नाही. कधी काही होणार आहे नाही होणार आहे, पण आपले फर्ज आहे की आपण जेवढे दिवस आपण त्यांची सेवा करू शकतो ती सेवा करायची आपण. आता आम्ही रोज त्यांचे केस वगैरे घसरणं, त्यांना पाठीवर चांगलं तेल लगाए आंटी, तेल लगाए. 15 मिनिटांमध्ये म्हणजे पाठला पण त्यांच्या पाठीला खूप गोष्ट व्हायला आणि सारखं डायपर असतं म्हणून खूप काळजी त्यांना म्हणजे तेवढ्या याच्यामध्ये तेवढं बघा नशिबाने आपल्याला कुठं पण आपल्याला लिहिलं असतं त्यांचं आपल्याकडे काहीतरी कर्ज असं म्हणून आपण मावशीचं काम आपण त्यांची सेवा करतोय. पण ते एक असतं कुणाचं तरी कर्ज की त्यांचं माझं कर्ज असतं किंवा जे काम आपल्याला रोजीरोटी भेटली तर आपण म्हणतो की बाबा आपल्याला काम मिळायला आपण काम नाही. योगायोगी कुठं ना कुठं काही असतं. मी आता तिथं 24 तासाची ड्युटीला होती, पण काय म्हणून तिथं मी 24 तासाची ड्युटी केली नाही आणि मला तिथं जमलं नाही काय माहिती. तर यांची सेवा माझ्या हाताने करून घ्यायची होती आणि त्याच्यावरच जे व्हायचं तेच झालं. मी एकच दिवस घरी राहिली, तिकडं 24 तासाची ड्युटी सोडून आली. हे नको मला बाबा 24 तासाची ड्युटी. आंटी आपको खींच रहा है क्या, बताओ ना, दर्द हो रहा है क्या, बताना. हाँ दर्द होएगा तो धीरे धीरे करेगी फिर. दादरला होतो तर दादरपासून खूप लांब माझं तर मला आता म्हणतं असं म्हणजे पैशाची गरजही म्हणून आपण कुठेही जातो आणि मला नाईट काही भेटत नव्हती. तर नाईट भेटत तोपर्यंत ठीक आहे बाबा जेवढे दिवस 24 तासाची ड्युटी तेवढे दिवस करून घेते. लॉंग ड्युटी होती, लॉंग ड्युटीमध्ये 2-3 महिन्याची होती आणि मला ती काही समजली की येत नव्हती. कारण की ते आपण पेशंटचं काम करतो, पेशंटच्या कामच्या किंवा घरातले कामं करा ते अवघडच होतं आमच्यासारख्यांना. कारण की पेशंट किती क्रिटिकल असतो त्याची त्याची कंडिशन लहान असतं कारण आम्ही त्यांची क्लिअर करतो आणि त्याचं जर मेडिसिन असू द्या, असं फिडिंग द्यायचं असू द्या, BP शुगर चेक करायचं असू द्या किंवा सक्शन असू द्या, ते सगळं आम्ही करायला आम्हाला 3 टाईम शुगर चेक करायला लागतं तरी आम्हाला कंटाळा येतो. काय माहिती घरातले कामं करायचे म्हणजे का असं वाटतं ते घरातले कामं करूच नाही. ते कसं आहे घरातले कामं केलं ना तर वाटत नाही की आपण कुठले फील्डचे आणि मेडिकल फील्डमध्ये असं आहे की मावशीचं काम करताना मी तर म्हणते आपण मावशीचं काम करतो तर मावशीचंच काम केलं पाहिजे. असं घरातले कामं केले तर ते सगळ्यांना आणि जर चालतं ते पेशंट असतं तर त्याला मदत करायला ठीक आहे. एकतर माणूस असलं तर पूर्ण घराचं काम करायचं म्हणजे त्याच कारणाने ते तिकडची ड्युटी सोडून मला ती घराची कामं होत नाही. माझे व्हिडिओ तुम्ही टाकले व्हिडिओ तुम्ही बघितले बघा माझे चॅनलला ते व्हिडिओ टाकलेले आहेत. मी घरातले किती कामं करत होते तिथं म्हणूनच मी ते काम नको म्हणून सोडून आले आणि मग एक दिवसच गॅप केला. दुसऱ्या दिवशी मला आजींचं नातेवाईकांनी हॉस्पिटलमध्ये मला घेतला नव्हता.
त्यांनी मला सॉल्व केलं. तो पहिले ते बोलले की तुम्ही करू शकणार का 24 तास ते 24 तास घराच्या कशी 2-3 तास घरी जाऊन होऊ शकतं. पण मग पेशंट त्यांना त्यांचं घर पण छोटं आहे आणि मला वाटलं की बापरे एवढं म्हणजे अरे वा कठीण आंटी आणि हे कसं क्रिटिकल पेशंट आहे तर याच्यामध्ये दिवस न रात्र या पेशंटसोबत राहायला ना तर डोळे खोलते मी ते ते बघून आप खोल रही आप खोल रही खराब होतं. आणि त्रास झाल्यावर हो ना? आपल्याला पण नको आंटी काही त्रास व्हायला आंटी आणि तिला आम्ही उठून आंटी खाली कर तेव्हा जा आंटी ये देखो कौन है देखो देखो आँख खोलो आंटी आम्ही पण प्रेशर ओ आंटी आँख खोलो आँख देखो कौन है ओ देखो कौन है देखो नवीन असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आमच्यासोबत हां. पिक्चर सारखं होतं डोळे खोलती ने